वंचित सोबतच्या युतीने आम्हाला आनंद आहे, वर्षा गायकवाडांनी प्रतिक्रिया दिली। विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक व्हायला हवी, वर्षा गायकवाड यांनी निवडणुकीच्या संदर्भात वक्तव्य केलं आहे। त्या ठिकाणी माझं सर्वांना एक सांगणं आहे की आम्ही जे आहे ते काय म्हणतात त्याला वंचित आघाडी असेल, काँग्रेस पार्टी असेल, आपे असेल, त्या ठिकाणचे असलेले जे आमचे गवई साहेबांचा ग्रुप असेल किंवा जानकर साहेबांचा असेल, CPI असेल, CPM असेल, सर्वांशी आम्ही आघाडी करतो आणि मुंबईच्या प्रश्नावर आम्ही लढणार आहोत। काँग्रेस पार्टीची आणि झालेली बाकीच्यांची आघाडी ऐतिहासिक आहे, येणाऱ्या महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा देणारी ठरेल हे मला वाटतं आणि त्याची सुरुवात मुंबईतून झालेली आहे। आसावरी पाटील यांनी भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकला। आसावरी पाटील यांनी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेश पार पडला। मुंबई वार्ड क्रमांक 14च्या नगरसेविका आसावरी पाटील यांनी भाजपला रामराम ठोकलेला आहे। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांनी शिवबंधन हाती बांधले। रचना वैद्य यांनी पक्षाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला। रचना वैद्य शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या आहेत। ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्याकडे आपला राजीनामा त्यांनी सुपूर्द केलेला आहे। रचना वैद्य यांनी पक्षाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे। उल्हासनगरमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये चांगलंच पिनसलंय। सर्व 78 जागा लढणार असं भाजपनं स्पष्ट केलं। शिवसेनेकडून मात्र अद्यापर्यंत कोणतीही भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाहीये। महायुति गठबंधन उल्लासनगर में नहीं होगा। भारतीय जनता पार्टी अपने बलबूते पर चुनाव लड़ेगी। आरपीआई से बातचीत चालू है, आरपीआई से कुछ बातें हो सकती हैं। हमने अपने कई लोगों को, कैंडिडेट्स को बोल दिया है फॉर्म भरने के लिए और वो आज फॉर्म भरेंगे। राष्ट्रवादी अजित पवार गुट से कोई चर्चा नहीं है हमारी और ना ही शिवसेना से अभी कोई चर्चा होगी। हम लोग पूरी 78 की 78 सीटों पे चुनाव लड़ेंगे। नवी मुंबईमध्ये शिवसेना आता स्वबळावर लढणारे। भाजपकडून आम्हाला डावललं जातंय, आम्ही स्वबळावर लढणार आणि जिंकणार। भाजपकडून कोणताही प्रस्ताव आला नव्हता। शिवसेनेचे जिल्हा प्रमुख किशोर पाटकर यांनी आता आरोप केलेला आहे। आपल्यासोबत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत। सर, युती होणार की नाही काय वाटतं तुम्हाला आणि झाली पाहिजे का? युती झाली पाहिजे असं शिंदे साहेबांना वाटत होतं, म्हणून आम्हालाही वाटत होतं। पण आता एवढी वेळ निघून गेलेली आहे, तिकडनं काही प्रस्ताव येत नाही, इकडनं काही होत नाही, तर शक्यतो युती होणार नाही। आता व्हाईट हाऊसवर चर्चा सुरू होते गणेश नाईक आणि रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये। त्यांचं म्हणणं होतं का आम्ही युतीसाठी 3 वेळा प्रस्ताव पाठवलाय, तुमच्या शिवसेनेकडनं काही रिप्लाय आलेला नाहीये। मी जिल्हा प्रमुख आहे, माझ्याकडे कोणता तसा प्रस्ताव आलेला नाही आणि असं काही आलेलं नाही, ते पत्रकारांना सांगत आहेत। आमचा प्रयत्न होता, आम्ही उलट प्रस्ताव दिला होता त्यांच्या। स्वबळाचा नारा देणार आता की कसं काय? स्वबळ आता बाय डिफॉल्ट झाला ना, युती होत नाही तर काय करणार? युती नाही झाली तर प्रत्येक पक्षाला अधिकार आहे आपल्या स्वबळावर लढायचा, आपले उमेदवार निवडून आणायचे, आपला महापौर बसवायचा। असं देखील बोललं जातंय की भाजपच्या वरिष्ठांना युती करायची आहे, मात्र भाजपचे स्थानिक जे आहेत नवी मुंबईचे त्यांना युती नको आहे। तर या संदर्भात काही भाजपचे जे कार्यकर्ते आहेत, शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत, त्यांना युती हवी आहे। पण जे एनसीपी जाऊन परत उडी मारून इथे आले आहेत ना, त्यांना युती नाही करायची आहे। ते लोक ह्याच्यात खोडा टाकत आहेत, नाही तर आमची इथे युती 100% होती। अद्यापही एबी फॉर्म वाटप झालेले नाही आहेत, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो। काय नाही संभ्रम, ते एबी फॉर्म लास्टलाच भेटतो, नाही तर बंडखोरी होते आणि त्रास होतो। ते पक्षाची स्ट्रॅटेजी असते, तसंच चालू आहे। बरोबर। म्हणजे महापौर कोणाचा असणार? महापौर आता शिंदे साहेब ठरवतील, देव ठरवेल त्याचा असणार। ओके, नक्कीच आपण पाहू शकता की युती जरी झाली नसली तरी स्वबळाचा नारा हा दोन्ही पक्षांकडून दिलेला आहे। त्यामुळे महापौर हा शिवसेना शिंदे गटाचा असल्याचं देखील आपल्याला समजतंय। व्हिडिओ चॅनल सुमितसह मी आकांक्षी देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।